मंडळी, तुम्ही जर सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातले असाल तर घरची चव अनुभवायला तुम्ही नक्की श्री साईराज मिसळ आणि भेळला भेट द्या. मिसळीची परंपरा फार जुनी आहे. खूप जुन्या नावाजलेल्या मिसळ तुम्हाला पुण्यामध्ये मिळतील. पण त्याचबरोबर पुण्यातली लोक खूप मनमोकळी आहेत. नवीन मिसळ किंवा नवीन मिसळींची जी नावं आहेत त्यांनाही पुणेकर तेवढाच छान प्रतिसाद देतात आणि तेवढीच नवीन मिसळलाही ते पसंत देतात. तर आज आपण अशाच एका नवीन मिसळीच्या ठिकाणी आलेलो आहोत जे पत्र्या मारुतीच्या जवळ आहे. त्याचं नाव आहे श्री साईराज मिसळ आणि भेळ. इथे निवडक पदार्थ मिळतात. अर्थात मिसळ आहे म्हटल्यावर मिसळ मिळते, त्याच्यात 2-3 त्यांचे प्रकार आहेत. त्याचबरोबर इथे सुकी भेळ पण मिळते आणि भेळचे त्यांच्याकडे काही प्रकार आहेत. इथलं वैशिष्ट्य म्हणजे जे मालक आहेत त्या एक महिला आहेत. इथली खासियत म्हणजे इथल्या मिसळीमध्ये किंवा इथल्या भेळेमध्ये तुम्हाला कराड, सातारा त्या भागाची चव मिळेल. इथले पदार्थ जे बनतात त्याचे घटक जे आहेत ते गावाकडून येतात. तर अर्थात तुम्ही या मिसळला किंवा भेळेला एक गावाकडचा टच असं म्हणू शकता किंवा गावरान मिसळ किंवा गावरान भेळ असंही म्हणू शकता. तर चला पाहूया की इथली मिसळ आणि इथली भेळ आपल्याला काय चवीचा आज आनंद देतो. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. उजवीकडनं हा रोड पत्र्या मारुती चौकातनं येतो आणि डावीकडे हा लोखंड तालीम, समोर नीलम भांड्याचं दुकान आहे. त्याच्याच अलीकडे तुम्हाला मिळेल श्री साईराज मिसळ भेळ. बडन तुम्ही टाकलं, त्यापुढे फरसाण टाकलं, मका चिवडा, ओके, बुंदी, तिखट बुंदी, ओके, मसाला बुंदी, कांदा, टोमॅटो, पापडी, मटकी, अच्छा, हिरवा मटार पण आहे, ओके, लिंबू, गावरान मटकी, ओके, मग मिक्स मसाला, त्यात तिखट पण आहे, ठीक, ओके, अच्छा, तुमचा स्पेशल मसाला आणि त्यात तिखट पण आहे, अच्छा, तिखट लागणार नाही, ओके, ठीक, हा गावाकडचा स्पेशल मसाला आहे, बारीक शेप, आजचा भाग 2 कारणांसाठी विशेष आहे. एक म्हणजे आज रामनवमी आहे, तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या भरपूर शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट, आजचा भाग विशेष असण्याकरता या व्हिडिओमध्ये आपण एक कोलॅबोरेशन करतोय
अजून एका युट्यूबर बरोबर ते माझ्या शेजारी तुम्ही बघू शकाल, ते म्हणजे अमोल लांजेकर. अमोल लांजेकर यांना तुम्ही त्यांच्या पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलवर पाहिलं असेल, तर तेही आपल्यासोबत आहेत आणि तेही त्यांचा अभिप्राय, तेही त्यांचं मत आज आपल्या समोर मांडणार आहे. तर म्हणून हा आजचा भाग खूप विशेष आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर ही मटकी भेळ मी त्यांच्याकडनं घेतलेली आहे. बनते कशी आपण पाहिलेली आहे. खूप आउटस्टँडिंग असे त्याचे कलर कॉन्ट्रास्ट आहेत आणि बघायला खूप सुंदर वाटते. आपण म्हणतो ना की आधी जे अन्न आहे ते आपण डोळ्यांनी बघतो, नाकाने त्याचा छान सुगंध येतो आणि शेवटी आपण त्याची चव बघतो. तर दिसायला तर ही भेळ खूपच सुंदर आहे, कारण का त्याच्यात खूप छान कलर कॉन्ट्रास्ट आहे. आता ही बनते कशी आपण पाहिलंय आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ते जे चुरमुरे वापरतात ते गावाकडनं आणलेले आहेत त्यांनी. इव्हन त्यांचा जो मसाला आहे तोही त्यांचा गावाकडचा मसाला आहे. ही जी मटकी आहे ही मटकी पण वेगळी आहे, स्पेशल आहे, देशी मटकी आहे ही. एकूणच हिचं सगळं वर्णन ऐकून ना खूप जास्त जागृत झालेली आहे आणि अपेक्षा खूप वाढली आहे की ही भेळ आपल्याला काय चव देईल. गावाकडच्या गोष्टी माझ्यासाठी खूप स्पेशल असतात. त्याचं कारण हे की शहरामध्ये आपण भरपूर भेसळ पाहतो, तर ती चव कुठेतरी आपण हरवून आपल्या डोक्यातनं ती चव कुठेतरी हरवून गेलेली असते. कष्टाची चव, मेहनतीची चव ही गावाकडे मिळते आणि तुम्ही कधीही पाहाल. त्यामुळे गावाकडचे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला अजून चविष्ट लागतात. माझा तरी हा अनुभव आहे. फक्त आपण सांगण्यावर जाणार नाही आहोत, आपण चव पाहणार आहोत आणि काय असेल ते सांगणार आहोत. भेळेवर हा जो लाल मसाला दिसतोय त्यांनी सांगितलं लाल तिखट नाहीये, हे गावाकडचा एक स्पेशल त्यांचा मसाला आहे, त्याच्यात तिखट पण आहे. पण वैशिष्ट्य असं की हे या भेळेला तिखट करण्यासाठी नाही दिलं, तर या भेळेला अजून चव देण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर समजा तिखट हवं असेल तर इथे त्यांनी उकडलेल्या मिरच्या दिल्या आहेत, त्याचसोबत इथे हा ठेचा किंवा खरडा दिलाय. मनात एक प्रश्न आला, ठेचा आणि खरडा हा एकच असतो का ठेचा आणि खरडा वेगवेगळा असतं? मला खाली कमेंट करून सांगा. पहिला घास घेऊन पाहू श्री साईराज मिसळ आणि भेळ त्यांची ही स्पेशल मटकी भेळ, गावाकडची मटकी भेळ. छान आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे घटक आहेत ना त्याचा फ्रेशनेस जाणवतो. जो कुरकुरीतपणा आहे तो कुरकुरीतपणा या भेळेची ओळख करून देतो आणि ओळख करून तुम्हाला सांगतो की मी ताजा आहे, एकदम फ्रेश आहे आणि म्हणून त्याच्यात कुरकुरीतपणा तुम्हाला मिळतोय. त्याचबरोबर ती तुम्हाला तिखट अशी एक सुरुवात देते आणि त्यातून तुम्हाला गरज लागणार आहे त्या ठेच्याची किंवा त्या मिरचीची, जो तुमचा प्रेफरन्स असेल. तुम्हाला जर मिरची सहन होत असेल तुम्ही मिरची खा, तुम्हाला ठेचा सहन होत असेल तुम्ही ठेचा खा. दोन्ही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. त्याच्यात जो याच्यात जो महत्वाचा घटक किंवा महत्वाची जी चव आहे ती म्हणजे मटकीची. तुम्हाला मटकी ओव्हरपॉवर करते. त्याचबरोबर जे बाकीचे जे घटक आहेत ते त्या मटकीला बॅलन्स करतात आणि एक बॅलन्स अशी मजा तुम्हाला ही भेळ खाताना मिळेल. पण हेच सांगताना याच्यापेक्षाही आपण चांगली भेळ खाल्ली आहे का? नक्की, याच्यापेक्षाही चांगली भेळ आपण खाल्लेली आहे. पण जो फ्रेशनेस आहे या भेळेमध्ये तो या भेळेचा हायलाईट आहे. आणि नुसती खाऊन कदाचित तुम्हाला मजा येणार नाही, तुम्हाला गरज नक्की लागेल त्या ठेच्याची किंवा त्या मिरचीची. या मटकी भेळविषयी सांगायचं झालं तर याच्यात सांगलीचं जे मुरमुरे आहेत ते मोठे असतात मुरमुरे, ते वापरले जातात. आणि सहसा आपण पुण्यात बघतो की एक साधा मुरमुरा वापरला जातो, पण हे सांगलीचे भडंग भेळ जी प्रकार आहे त्याच्यातले ते मुरमुरे ते टपोरे. शिवाय तुम्ही जर इथे हे बघितलं तर ही पापडी जी आहे ही पापडी अख्खी आहे. शक्यतो बरेच लोक अख्खी पापडी ही ठेवत नाहीत आणि ही अख्खी पापडी ठेवले नमुळे पापडी खाल्ल्याचा जो आहे तो बऱ्याच वेळा भास होतो. पण इथे यांनी ही पापडी जी आहे ती अख्खी ठेवली आहे. त्याचबरोबर राहुलजींनी सांगितलं जसं मटकीची वेगळी चव, कारण सातारा सांगली या भागातलं पाणी हे पुण्याच्या पेक्षा थोडंसं वेगळं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मटकीची एक वेगळी चव इथे तुम्हाला नक्कीच चाखायला मिळेल. भेळ अतिशय छान आहे आणि राहुलजी म्हणले तसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ठेच्याबरोबर आणि मिरचीबरोबर पण खाऊ शकता. पण त्या भेळेला नक्कीच तुम्ही एकदा एक वेगळ्या प्रकारची भेळ जर तुम्हाला मटकी भेळ खायची असेल तर ही भेळ एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. हा त्यांचा हा मसाला आहे जो भेळेमध्ये वापरतात आणि हे लाल तिखट नाही, त्याच्यात मिक्स मसाले आहेत जे अर्थात ते आपल्याला सांगणार नाहीत, पण त्याच्यात तिखट पण आहे.
पण गंमत म्हणजे या मसाल्याने आम्हाला तिखटपणा जाणवलाच नाही. तर याची आपण नुसती चव बघूया की या मसाल्यामध्ये हा मसाला आपल्याला काय वेगळी चव देतोय ते बघूया आपण. पहिली ओळख करून दिली मसाल्याने हळदीची. दुसरी ओळख मला जी पटली ती म्हणजे बेडगी किंवा तिखट जे असतं ना त्याची. काळं मीठ ते बहुतेक आहे. एवढेच फक्त मला घटक कळले, बाकी नाही कळले. पण तिखटपणा आहे याच्यात. त्याचं प्रमाण कदाचित भेळेमध्ये कमी असेल म्हणून, पण याच्यात तिखटपणा आहे. हळदीची चांगली चव आहे. मसाल्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं आहे हळदीची, पण हा मसाला नुसता जरी तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला थोडा वेळ चटका वाटतो. कारण बऱ्याच वेळा मसाला खाल्ल्यानंतर जो गळ्याला जाणवतो तो हा मसाला गळ्याला तसा जाणवत नाही. त्यामुळे नुसता मसाला हा पण तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला त्याची एक तिखटपणा जो आहे तो जाणवेल. आणि सर म्हटलं तसं थिंक हे हार्ड ब्लॅक रॉक जे खडे मीठ असतं काळं ते वापरलेलं आहे. ते बहुतेक घरी क्रश करून ते वापरलेलं अंदाज. भेळेचं, या मटकी भेळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलगाही ही भेळ खाऊ शकतो. याच्यात आपण मसाले जे पाहिले, मसाला एवढा कमी प्रमाणात आहे की या भेळेच्या साधेपणाला कुठेतरी ब्रेक इन करण्यासाठी तो मसाला वापरलाय. ठीक आहे, पण त्या मसाल्याचा मारा एवढा नाहीये की तिखट बनवेल. तिखट त्यांनी आपल्याला 2 जादुई घटक दिलेले आहेत, ते म्हणजे मिरची आणि हा ठेचा. तर आता त्याची एंट्री आपण या मटकी भेळेमध्ये करू आणि या साध्या मटकी भेळेला थोडी रोचक, थोडी गमतीशीर अशी मस्त मजा देऊ. या भेळेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला लिटरली ही भेळ लहान मुलालाही देता येईल. लहान मुलगाही आनंद घेऊन खाऊ शकेल अशी ही भेळ आहे. आणि मी तर म्हणेन क्वांटिटी भरपूर आहे. तुम्ही पूर्ण फॅमिली या आणि या भेळीची मजा घ्या. लहान मुलाला एक भाग ठेवा नॉर्मल भेळेचा, आणि स्वतः त्यांनी 2 घटक दिलेत तिखटपणासाठी, एक म्हणजे मिरची आणि ठेचा. त्यापैकी तुम्हाला जे पोटाला पचेल ते तुम्ही घ्या आणि तो तिखटपणा या भेळेमध्ये ऍड करून त्या तिखटपणामध्ये, त्या चवीमध्ये हरवून जा. आता मी तिखट जो ठेचा आहे तो याच्यात ऍड केलेला आहे एका भागामध्ये, तर तो एक घास घेऊन पाहू. ठेचा जो आहे तो मी याच्यात मिक्स केला आहे, तर तो बघू आपल्याला काय आनंद देतो. हा मिरचीचा ठेचा गरजेचा आहे. तर या भेळेची जान आहे. आणि या भेळेमध्ये या भेळेमध्ये जीव आणतोय. या भेळेमध्ये ना लिंबू टाकलं होतं, पण अजून जर लिंबू तुम्ही त्याच्यात ऍड केलं, पिळलं, तर तुम्हाला या भेळेची चव एका वेगळ्या लेवलवर नेता येईल. तर त्यांनी आपल्याला लिंबू दिलेलं आहे, थोडं आपण लिंबू पिळून पाहू. आणि नक्कीच मी तुम्हाला खाण्याच्या अगोदर सांगू शकतो की चव अजून वाढेल. नक्कीच ठेचा, लिंबू या भेळेमध्ये आपली जादू आणतायत आणि या मटकी भेळेला एक जादुई भेळ अशी ओळख पटवून देतात. कुटुंब तुम्ही इथे या. ताज्या गावाकडच्या घटकांनी बनलेली ही गावरान मटकी भेळ, त्याचा आस्वाद घ्यायला या. किंवा तुम्हाला जर पार्सल घेऊन जायचं तर तुम्ही पार्सल घेऊन जा. त्याच्या मस्त बागेत बसा आणि तिथे या भेळेचा आनंद लुटा. दोन्हीपैकी तुम्ही काही करू शकता, पण भेळ नक्की खा. सुंदर भेळ. आणि ठेचा किंवा मिरची, मी तर म्हणून ठेचा ऍड करा आणि लिंबू त्याच्यात ऍड करा. मस्त भेळ जमते, छान भेटे एकदम. ही भेळ खाल्ल्यानंतर ठेचा ऍड केल्यानंतर तुम्हाला थोडासा तिखटपणा जाणवेल, पण त्याचबरोबर लिंबामुळे जो तिखटपणा आहे तो थोडासा माइल्ड होतो. आणि याच्याबरोबर त्यांनी मिरची पण दिली आहे, ही उकडलेली मिरची आहे. ती उकडलेली मिरची पण तुम्ही एक खाऊन बघू शकता. आता एक घास आपण नुसता भेळ त्याच्यात ठेचा या पोर्शनमध्ये ऍड केला होता आणि ही मिरची असं एक खाऊन बघूया. मिरची पण तिखट आहे, म्हणजे बऱ्याच वेळी मार्केटमध्ये अशा मिरच्या मिळतात ज्या तिखट नसतात, पण यांच्याकडची ही मिरची तिखट आहे. तर हे पण एक कॉम्बिनेशन, एक वेगळं कॉम्बिनेशन जे की तुम्ही ट्राय करू शकता. आणि साताऱ्याच्या इथली किंवा साताऱ्याच्या मातेतली, सांगलीच्या इथली अशी सातारा सांगली या मातेतली भडंग भेळ आणि मटकी भेळ ही तुम्ही इथे खायला नक्की.
आपण इथे इंडक्शन पाहतोय. अनेक जे फूड इंडस्ट्रीवाले लोक आहेत त्यांना आता जे काय वातावरण युद्धाचं त्याच्यामुळे गॅस टंचाई हा एक मोठा विषय आहे. तरीही इथे आपल्याला ते लोक प्रयत्न करून इंडक्शनवर देत आहेत. तर या गोष्टीची दखल घ्या आणि सध्या चाललेल्या संकट असल्या कारणाने फूड इंडस्ट्रीला तुम्हाला जेवढं सपोर्ट करता येईल तेवढं सपोर्ट करा आणि जेवढं ऍडजस्ट करता येईल तेवढं ऍडजस्ट करा. फरसाण, ओके, मसाला बुंदी, हा पातळ पोह्याचा चिवडा आला. इथे पोहे वापरत नाहीत, पातळ पोह्याचा चिवडा वापरला जातो. कोथिंबीर, त्यानंतर ही आली शेव, जाड शेव आहे थोडी, मटकी, गावाकडची मटकी आणि अर्थात त्याच्यात हिरवा वाटाणा पण, त्याच्यावरती बारीक शेव, परत वरनं थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर. तो पदार्थ मागवलाय ज्या पदार्थाने आपल्याला इथे आणलं ते म्हणजे मिसळ. तर इथे मिसळीचे काही प्रकार आहेत. त्यातले दोन महत्वाचे प्रकार म्हणजे एक साधी मिसळ जी माझ्या समोर आहे, अजून एक मिसळ आहे ती म्हणजे दही मिसळ, तीही आपण घेतलीये. मला साधी मिसळ आवडते म्हणून आपण साध्या मिसळीने सुरुवात करूया. त्यांनी आपल्याला एक वाटी सॅम्पल दिलेलं आहे. हे मिसळीचं मेन बाउल आहे, ज्याच्यात सगळे ड्राय घटक आहेत. शेजारी त्यांनी आपल्याला कांदा, लिंबू आणि त्याच्यावर थोडीशी शेव, बारीक शेव अशी दिलेली आहे. आता तुम्हाला जर नॉर्मल हवी असेल मिसळ तर त्यांना तुम्ही तसं सांगा, म्हणजे ते नॉर्मल तुम्हाला सॅम्पल देतील, त्याच्यावर जास्त तरी येणार नाही. तुम्हाला जर तिखट हवी असेल तर त्यांना तुम्ही तसं सांगा, तुम्हाला सॅम्पलमध्ये तर्री ते जास्त देतील, त्यांनी तिखटपणा तुमच्या मिसळीला येईल. चला सुरुवात करूया. याच्यात त्यांनी आता काही सॅम्पल दिलेले नाही कारण का आम्ही शूट करतोय म्हणून. जर तुम्ही मागवलं तर ह्याच्यातच सॅम्पल येतं आणि एक्स्ट्रा तुम्हाला सॅम्पलची वाटी मिळते. तुम्हाला जर सॅम्पल कमी पडलं तर इथे हे असं एक जार येतं. आता मी जार म्हणतोय, मराठी त्याला काय म्हणतात हे मला आठवेना. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा की या भांड्याला किंवा या जारला काय म्हणतात ते. आता तुम्ही म्हणाल की विदाऊट लिंबूचा एक घास घ्या. लिंबू हा मिसळीचाच एक भाग आहे, त्याला वेगळं करता येणार नाही तुम्हाला मिसळीपासून, म्हणून विदाऊट लिंबूचा घास आपण घेणार नाही आहोत. आपण प्रॉपर लिंबू मिक्स करू आणि मगच चव घेऊ या मिसळीची. तुम्हाला जर कांदा कमी वाटत असेल तर त्यांनी ते कांदा पण आपल्याला दिलेला आहे, तुम्ही तो कांदा वापरू शकता. त्यांना जास्त कांदा लागतो मिसळीमध्ये, तो कांदा ऍड करू शकतात त्या मिसळीमध्ये. आणि इथे पाव येतो, ब्रेड येत नाही. छान मिसळ आहे, तिखटपणा नाही मिसळीमध्ये. एकदम मी म्हणालो तसं गावाकडेच मिसळ किंवा त्याच्या पुढे जाऊन आपण घरी मिसळ बनवतो ना तशी चव आली मला याच्यात. जे सॅम्पल मी वापरलं याच्यात, त्यात जास्त मसालेदार तिखटपणा नाही आहे. आणि हॉटेल मालक तर त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं की तो रस्सा खाऊन किंवा तो ही मिसळ खाऊन तुम्हाला जळजळणार नाही. आजकाल हे ट्रेंड झाल्यासारखं झालेलं आहे, प्रत्येक हॉटेल मालक हेच सांगतो. पण खाल्ल्यानंतर मला हे जाणवत आहे तुम्हाला त्रास होणार नाही, निदान ही मिसळ जरी खाऊ. साधी मिसळ लहान मुलंही खाऊ शकतील, लहान मुलंही याचा आनंद घेऊ शकतील अशी मिसळ आहे. तर ती गोष्ट मला भेळेमध्ये पण सापडली आणि या मिसळीमध्ये पण छान मिसळ आहे. आणि अर्थात तुम्हाला जर अजून तिखटपणा हवा असेल, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही त्यांना सांगा ते तुम्हाला तिखट
त्याच्यावर तर्री देतील, त्या तर्रीनी वेगळी मजा येईल. आणि पण मला ही हा तिखटपणा मिसळीमध्ये एकदम ओके वाटतं, कारण का तो त्या मिसळीची ओळख आहे. तर एकूणच छान मिसळ, एक नवीन नाव पुण्याच्या मिसळीमध्ये आपलं ओळख बनवू पाहत आहे. तर तुम्ही इकडे या, या मिसळीची चव घ्या आणि एक नवीन मिसळीला एक चान्स द्या की त्यालाही थोडं कुठे आपलं नाव बनवायला मदत मिळेल. आणि नाव बनवेल अशी ही मिसळ आहे. छान मिसळ, क्वांटिटी जी आहे मिसळीची भरपूर आहे. एक माणसाला एक मिसळ पुरेशी आहे, मोठं बाउल आहे. आणि जेव्हा तुम्ही याच्यात रस्सा किंवा सॅम्पल ऍड करत जाल ते अजून वाढेल आणि तुमचं पोट छान भरेल अशी क्वांटिटी या मिसळीमध्ये तुम्हाला मिळते. अजून एक वैशिष्ट्य या मिसळीमध्ये जे पाहण्यात येतं ते म्हणजे इतर ठिकाणी तुम्हाला स्टीलमध्ये किंवा कुठल्या कटलरीमध्ये ही मिसळ दिली जाते, तिथे त्यांनी द्रोण वापरलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जो द्रोण दिलाय ना, त्याच्यामुळे या मिसळीची चव तुम्हाला थोडी वेगळी लागेल. मला वैयक्तिक नाही कळाली, पण तुम्ही इथे येऊन ही चव घेऊन पहा, तुम्हाला काही वेगळं लागतंय का. एक गोष्ट मला नक्की पटते ती म्हणजे जेवढं तुम्ही नैसर्गिक गोष्टी वापरता, घटक वापरता, तर तो आपली एक ओळख त्या पदार्थामध्ये नक्कीच निर्माण करतो. मला वैयक्तिक काही चवीमध्ये तसं नाही आढळलं, पण मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की नैसर्गिक गोष्ट त्या चवीमध्ये बदल करते. तर तुम्ही ही चव घेऊन पहा की तुम्हाला काही वेगळं लागतंय का नाही. मी आता ही खाल्लेली तिखट मिसळ होती. यात तुम्ही बघू शकता की एक झटका जो आहे तिखटपणाचा तो आहे. आणि सातारा, सांगली या भागातले मसाले असल्यामुळे तिथला जो तिखटपणा आहे, म्हणजे खरं तर मिसळ ही तिखट एक संकल्पना सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातली आहे. पण हा जो तिखटपणा आहे हा तुम्हाला घशाला जाणवणार नाही. म्हणजे मला ते खाल्ल्यानंतर खात्री वाटते की ही पोटाला बांधणार नाही. नाहीतर बऱ्याच मिसळी अशा असतात की खूप तिखट असतात आणि नंतर त्या पोटाला बांधतात, पोट खराब होण्याची शक्यता असते. पण असं इथे काही जाणवत नाही. तसंच या मिसळमध्ये त्यांनी चिवडा पण टाकलेला आहे आणि मटकी, आणि त्यांच्या इथे जे स्थानिक त्यांच्या इथल्या लोकांकडून त्यांनी तयार करून घेतलेलं शेव, पापडी, शेव आणि इतर मटकी, त्याबरोबर इथे तुम्हाला बघायला मिळेल की मटार पण आहे. हे पण तुम्हाला याच्यात बघायला मिळेल आणि या गोष्टीची चव चाखायला मिळेल. साईराज मिसळ, ज्याच्यातलं राज हे नाव म्हणजे आपण म्हणतो की ही मिसळ अशी आहे की ही काही काळात अगदी पुण्यात राज्य करू शकेल असं कुठेतरी वाटतं. आणि चव अतिशय सुंदर आहे. तुम्ही पुण्यातल्या मध्यवर्ती भागात आला आणि जर तुम्हाला मिसळ खायची असेल तर तुम्ही साईराज मिसळला आणि भेळला एकदा नक्की भेट द्या. धन्यवाद. मगाशी आपण जी ट्राय केली ती नॉर्मल मिसळ होती. आता ही जी मिसळ आहे ही तिखट मिसळ आहे. म्हणजे अर्थात त्यांनी तर्री जास्त दिलेली आहे, तर ती थोडी आपण याच्यात टाकूया. दिलेल्या तिखट तर्रीचा जरा वापर करून घेऊ. या मिसळीला प्रमाणात जरा ओलं करून घेऊ, छान अभिषेक करून घेऊ या मिसळीचा आणि आता याची मजा घेऊ. श्री साईराजची ही तिखट मिसळ. थेट सातारा, सांगली, कराड अशा कुठल्या तरी मिसळ घरात बसून तुम्ही मिसळीचा आनंद घेताय, अशी मजा देणारी ही मिसळ आहे. नॉर्मल मिसळ आणि तिखट मिसळमध्ये जर तुम्हाला फरक सांगायचा झाला तर थोडक्यात सांगतो. एखादा विनोद ऐकलात आणि हसलात तसा आनंद तुम्हाला एका नॉर्मल मिसळीमध्ये मिळेल. आणि गुदगुले केल्यावर जे तुम्हाला हसणं येईल ते हसणं म्हणजे तुम्हाला तिखट मिसळ मध्ये तो आनंद मिळेल. हा डेलिबरेटली दिलेला तिखटपणा, डेलिबरेटली दिलेला एक आनंद तुम्हाला तिखट मिसळमध्ये मिळेल. आणि अशी ही मिसळ आहे. अशा दोन मिसळ, खरं तर ही दही मिसळ आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला दही मिसळ आवडत नाही म्हणून मी दही घेतले नाही, पण त्यांनी दही दिलेलं आहे. त्या छोट्या द्रोणामध्ये तुम्हाला हे दही मिळालं आहे. घरी लावलेलं त्यांचं हे दही आहे. एवढ्या प्रमाणात तुम्हाला दही मिळतं जे तुम्ही या मिसळीसाठी वापरू शकता. मी परत सांगतो, आपण सांगितल्यामुळे त्यांनी आपल्याला तिखट मिसळ दिली आहे. तुम्ही काही बोलणार नाही तर तुम्हाला नॉर्मल मिसळ मिळेल आणि त्याच्यात तुम्ही हे दही टाकाल. तुम्ही जर तिखट म्हणाल तर ते तिखट करून देतील आणि तेव्हा तुम्हाला या दह्याची चांगलीच गरज लागेल. जर तुम्ही तिखट खाणारे असाल तर काही प्रॉब्लेम नाही,
पण नसाल तर हे दही तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. तर असे हे सुंदर पदार्थ श्री साईराज भेळ आणि मिसळ या ठिकाणी आम्हाला मिळाले. खूप आनंद आहे या सगळ्या पदार्थांमध्ये. तुम्ही तो घेण्यासाठी इथे या. एकूणच इथले सगळे पदार्थ आवडले. इथे त्यांचे अजूनही पदार्थ आहेत. तुम्हाला चीज आवडत असेल, आम्हाला आवडत नाही, तुम्हाला आवडत असेल तर तेही ऑप्शन तुम्हाला इथे आहे. त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि एका महिलेने हा उद्योग सुरू केलेला आहे. तर महिला उद्योजकांना सपोर्ट करण्यासाठी, त्याचबरोबर एका मराठी माणसाने सुरू केलेला हा उद्योग आहे. तर आज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही इथे आलो. या सगळ्या मेजवानीचा आनंद घेतला, आनंद लुटला. तर तुम्हीही लुटण्यासाठी इथे या. टायमिंग, पत्ता वगैरे, गुगल मॅपची लिंक जर असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली मिळतीलच डिस्क्रिप्शनमध्ये, त्याचबरोबर कमेंटमध्येही मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि नक्कीच आपल्या परिवाराबरोबर भेळेसाठी तर नक्की या. आणि तुम्ही मित्रांबरोबर इथे येऊन ही मिसळ खाऊ शकता. मिसळींवर तुम्ही गप्पा रंगवू शकता. एस्पेशली तुम्ही जर सातारा जिल्ह्यात कराड, सांगली या भागातला असाल तर इथे नक्की या आणि मला सांगा, कोरिलेट करा की ती चव तुम्हाला इथे परत मिळते का, ती ओळख तुम्हाला इथे परत मिळते का, हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. ते खाली कमेंट करून मला नक्की कळवा. भेटूया परत पुढच्या भागात एका नवीन ठिकाणी आणि काही नवीन पदार्थ घेऊन. आपण पहिल्यांदाच अमोल सरांना आपल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचा अभिप्राय या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडला. तर तोही अनुभव कसा होता ते खाली कमेंट करून सांगा. कारण का हा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या चॅनलवर, काय चॅनलचं पुणेरी व्यक्ती, हाच व्हिडिओ तुम्हाला पुणेरी व्यक्ती या यूट्यूब चॅनलवर पण दिसेल. तर तुम्ही जर तो चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. अमोल सर एक खूप मोठ्या व्हरायटीमध्ये व्हिडिओज आपल्या ऑडियन्स समोर आणतात. तर त्या सगळ्या नवीन विषयांचा आनंद तुम्हाला मिळेल त्यांच्या चॅनलवर. तर तोही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू. मी गीता मांढरे. रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री साईराज मिसळ आणि भेळ हे आपलं दुकान आहे. मागच्याच महिन्यात आपण ओपनिंग केलंय आणि छान प्रतिसाद मिळतोय. याचं कारण असं आहे की इथं मिसळ आणि भेळ ज्या घटकांपासून बनवले जातात ते सगळे घरगुती पदार्थ, म्हणजे घरी बनवलेले आहेत आणि त्यामुळे ती घरची टेस्ट आपल्याला नक्की इथं जाणवेल. पंचेंद्रियांना तृप्त करणारी अशी इथली चव आहे. जिभेला तृप्तता मिळते. ती दिसायलाही छान आहे डिश. तर तुम्ही हा, दादांनी जसं सांगितलं की हे मिसळ घर आहे, तर ही घरगुती चव चाखायला तुम्ही इथे नक्की या. ते अगत्य अनुभवायला इथे या. नारायणपेठेत पत्र्या मारुती चौकाजवळ पुणे मराठी ग्रंथालयाला लागूनच आहे आपलं दुकान. नक्की भेट द्या. धन्यवाद. मंडळी, तुम्ही जर सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातले असाल तर घरची चव अनुभवायला तुम्ही नक्की ते साईराज मिसळ आणि भेळला भेट द्या. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.